हॅलो. हा. पहिले कसं होतं गोळ्या आपलं औषध चालू करायच्या अगोदर? अहो म्हणजे माझी गॅप पडलेला आहे, त्यामुळं गॅपमुळं हे होत होतं, चालायला जमत नव्हतं अजिबात आणि हे होत होतं, सूज येत. आणि आणि आता गोळ्या आपलं घेतल्यापासून बसणं बेंड पण आलता थोडासा. आणि आता 50% तरी मी आता 2-3 दिवस झाले चालू केले ना, पण 50% मला रिझल्ट चांगला वाटायला लागला. असं वाटायला लागलं की आज ऑपरेशन करायची गरज पडणार ना, एवढं असं वाटायला लागलं. आणि डॉक्टरने मला सांगितलं होतं की ऑपरेशनच करायला लागेल. फक्त औषध व्यवस्थित घ्या. हा, आता मी चालूच ठेवतो ना कंटिन्यू. अगदी कंटिन्यू औषध, म्हणजे तुमचं परत होईपर्यंत मला काही पाठवा औषध वस्तू. नाही हो, तुम्ही पण चांगला हो असं आम्हालाही वाटतं ना. नाही, अगदी बरोबर. नाही, फार चांगलं औषध, त्याचा रिझल्ट इतका सुंदर आहे, फार छान आहे. म्हणजे औषध आपण आयुर्वेदिक म्हणतो ते फारच उच्च आहे बाबा, काही खरं नाही. नाही, ऑपरेशन हा पर्यायच नाही. काही गोष्टी आहेत ना बाजारामध्ये, आपण शोधल्या पाहिजे. हो ना, हो हो हो. पण ते आता बेंड आहे तो सरळ होईल का? थोडा बेंड राहील. कसं आहे, बेंड म्हणजे काय माहिती आहे, लक्षात ठेवा. हा हा. एक साईडला ते खुर्च्या झिजला असल्यामुळं ते झालंय. आपल्या पायाला हा एक 22 डिग्री बेंड हा पहिल्यापासून असतो, जन्मत असतोच पाय. हो हो हो, बरोबर आहे. पण होतं काय की स्नायूच्या बाजूने एसीएल लिगामेंट असतं ना, ती जर साईज वाढली तर थोडासा बेंड वाढतो, मग थोडा पाय क्रॉस होतो. हा, तो एक साईडला झीज झाल्यामुळं असं एक्सरे काढले ना, त्याच्यामध्ये असं एक साईडला असं पूर्ण असं चिकटलं होतं एक साईड. मला काय बेंड होण्यापेक्षा एसीएल बीपीएल स्नायू ना, त्याच्या जर कडकनेसपणा आला तर ते बेंड हायसा पुन्हा लेवलला भरून येईल ना. मेन गुडघ्यातले स्नायू आहेत ना, हे स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. हा, महत्वाचं ते आहे. अगदी बरोबर. अगदी मला अजिबात चालायला होत होतं ते, आता मी म्हणजे इथल्या इथं तरी चालू शकतो. या पायाने म्हणजे एवढं दुखत होतं ते, आता प्रमाणात 50% तरी म्हणायला अगदी